नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। चला तर आज जाणून घेऊया करवा चौथ कधी आहे, करवा चौथची शुभ वेळ कधी आहे, करवा चौथ करण्याची पूजा करण्याची वेळ कधी आहे, चंद्र उगवण्याची वेळ कधी आहे, करवा चौथला सर्गी का खातात आणि कोण्या वेळेत सर्गी खायची, करवा चौथचा व्रत कोणत्या महिलांनी करावा, कोणी हे व्रत करू नये, करवा चौथ पूजेचे 20 महत्त्वाचे नियम आहेत, ते कसे करावेत, करवा चौथ मध्ये कोणते प्रभावी उपाय करावेत जे की नात्यामध्ये गोडवा आणते। चला तर मग हे जाणून घेण्यासाठी करवा चौथच्या दिवशी विवाहित स्त्रिया आणि अविवाहित मुली सर्गी खाऊन उपवास सुरू करतात। सर्गी खाण्याची योग्य वेळ जाणून घेऊया। हिंदू धर्मात करवा चौथला विशेष महत्त्व आहे। विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी निर्जला व्रत करतात। या सोबतच अविवाहित मुलीही आपल्या आवडीचा नवरा मिळावा म्हणून ही व्रत करतात। करवा चौथचा उपवास प्रत्येक कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला केला जातो। या दिवशी निर्जला व्रत पाळतात आणि रात्री चंद्राला अर्घ्य देऊन उपवास सोडतात। करवा चौथ उपवास सूर्योदयानंतर सुरू होतो। अशा स्थितीत सूर्योदयापूर्वी सुमारे 2 तास आधी खाल्लेली सर्गी खाऊन महिला उपवास सुरू करतात। जाणून घेऊया सर्गी खाण्याची योग्य वेळ आणि महत्त्व। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 20 ऑक्टोबर 2024 रविवार रोजी सकाळी 6:46 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी पहाटे 4:16 समाप्त होत आहे। अशा वेळेत करवा चौथ व्रताची शुभ वेळ 20 ऑक्टोबर रविवार रोजी 6:22 ते 8:28 संध्याकाळपर्यंत आहे। उपवासाचा एकूण कालावधी 14 तास 4 मिनिटे आहे। करवा चौथ पूजेचा शुभ मुहूर्त 20 ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी 5:45 ते 8:01 पर्यंत असेल। या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 8:28 आहे। सर्गी खाण्याची योग्य वेळ सूर्योदयाच्या 2 तास आधी सर्गी खाल्ली जाते। त्यामुळे तुम्ही करवा चौथच्या दिवशी पहाटे 4:30 पर्यंत खाऊ शकता, पाणी पिऊ शकता। करवा चौथ व्रताची सुरुवात सर्गीपासून होते। सर्गीशिवाय करवा चौथचे व्रत अपूर्ण असल्याचे मानले जाते। त्यामुळे अनेक ठिकाणी सर्गी खाऊन उपवास सुरू केला जातो। सासू ही सर्गी आपल्या सुनेला भेट म्हणून देते। या सर्गीमध्ये ड्राय फ्रेयर, मिठाई, फळे, मेहंदी, साडी, बिंदी, अंगठ्यासोबत काही गोष्टी शगुन म्हणून ठेवल्या जातात। सर्गी ही पहाटे 4 ते 5 दरम्यान भोजन करणे शुभ मानले जाते। या दिवशी लवकर उठून सर्व कामावरून अंघोळ करावी, त्यानंतर सर्गी खावी। सर्गी खाल्ल्यानंतर पाणी प्या आणि देवी देवतांचे ध्यान करत उपवासाची शपथ घ्या। चंद्रोदयापर्यंत निर्जल उपवास ठेवा। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया सोप्या पद्धतीने करवा चौथची पूजा कशी करायची। असे मानले जाते की ज्या स्त्रिया हे व्रत पाळतात त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतो, त्यामुळे जीवनात आनंदही येतो। त्याच वेळी जर तुम्हाला तुमच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यत्यय येऊ नये असे वाटत असेल तर मी सांगितलेल्या उपासना अवश्य नक्की जाणून घ्या। करवा चौथ 2 शब्दापासून बनलेला आहे। करवा म्हणजे मातीचे भांडे आणि चौथ म्हणजे चतुर्थी, भगवान गणेशाची आवडती तारीख। करवा चौथची पूजा थाळीमध्ये अनेक प्रकारे पदार्थ असतात, जसे की चंदन, मध, अगरबत्ती, फुले, कच्चे दूध, साखर, तूप, दही, मिठाई, गंगाजल, कुमकुम, अक्षत, तांदूळ, सिंदूर, महावर, कंगवा, बिंदी, चुनरी, बांगडी, दीपक, कापूस, कापूर, गहू, हळद, खडीसाखर, मातीचे तुकडे, झाकण, पाण्याची बाटली, लाकडी आसन, चाळणी, गौरी बनवण्यासाठी पिवळी माती, सांजा, 8 पुरींची आठवरी, दक्षिणेसाठी पैसा, अशा प्रकारे पूजेसाठी साहित्य लागतं। करवा चौथच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, मग सर्गी घ्यावी। यानंतर निर्जला व्रताची प्रतिज्ञा घ्यावी। त्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करून दिवसाची सुरुवात करा। मंदिरात शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करा।
त्यांना फुले, फळे, मिठाई, सुकामेवा हे अर्पण करा. करवा चौथच्या उपवासाची कथा पाठांतर करा किंवा ऐका. संध्याकाळी पुन्हा पूजेची तयारी सुरू करा. पूजा थाळी घ्या आणि त्यात फुले, मिठाई, अगरबत्ती हे ठेवा. रोळी पण ठेवा. हे करून घ्या आणि त्यात तांदूळ भरून दक्षिणा म्हणून ठेवा. चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. नंतर चाळणीत जळणारा दिवा ठेवा आणि चंद्र पहा. यानंतर त्याच चाळणीतून आपल्या पतीचा चेहरा पहा. त्यानंतर पतीच्या हातचे पाणी पिऊन उपवास सोडवा. चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याचा मंत्र: दूध किंवा पाण्याने भरलेला घागर, मी तुला रत्नजडित अंगठी देईन. दूध किंवा पाण्याने भरलेला घागर, मी तुला रत्नजडित अंगठी देईन. माझी पती दीर्घायुष्य असू दे, माझी पती दीर्घायुष्य असू दे. या मंत्राने श्रेष्ठ ब्राह्मणांना कर अर्पण करावे. चंद्राला अर्घ्य हे मातीच्या भांड्याने दिले जाते, ज्यातून मानवी शरीरही बनलेले असते. जसे पाणी, माती, अग्नी, आकाश, अग्निवायू असे मानले जाते की हे सर्व घटक वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करतात. ते करवा मटक्यासारखे आहे. करवा चौथच्या शुभ मुहूर्तावर विवाहित स्त्रिया करवाला मातृदेवतेचे प्रतीक मानून त्याची पूजा करतात. करवा चौथच्या वेळी स्त्रिया दिवसभर पाणी किंवा अन्न सेवन करत नाहीत आणि संध्याकाळी चंद्र पाहून उपवास सोडतात. पूजेसाठी संध्याकाळी मातीच्या वेदीवर सर्व देवतांची प्रतिष्ठापन करून ठेवावी. धूप, दिवा, चंदन, रांगोळी, सिंदूर ताटात ठेवून तुपाचा दिवा लावावा. चंद्रोदयाच्या 1 तास आधी पूजा सुरू करावी. या दिवशी महिला एकत्र पूजा करतात. पूजेच्या वेळी करवा चौथची कथा जरूर ऐकावी किंवा सांगावी. चंद्र पाहिल्यानंतर पतीच्या हातचे पाणी पिऊन उपवास सोडावा. या दिवशी सून सासूला मिठाई, फळे, सुकामेवा, पैसे इत्यादी अर्पण करते, म्हणजे ताटात देतात आणि सौभाग्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेतात. करवा चौथ व्रत हे कोणत्या महिलांनी करावे तर कोणत्या महिलांनी करू नये हे बघूया. करवा चौथ हा व्रत हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी वैवाहिक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी निर्जल उपवास करतात. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर महिला या दिवशी उपवास सोडतात. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला किंवा चौथ हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी 20 ऑक्टोबर 2024 रोजी पाळण्यात येणार आहे. हे व्रत पाळताना अनेक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जसे की सर्व महिलांनी हे व्रत पाळावे, परंतु काही परिस्थितीमध्ये महिलांनी हे व्रत करू नये. अशा स्थितीत जाणून घेऊया कोणत्या महिलांनी करवा चौथचे व्रत करू नये. गर्भवती महिला, ज्या की प्रत्येक विवाहित स्त्रियासाठी करवा चौथचा सण खूप महत्त्वाचा असतो, परंतु गर्भधारणेदरम्यान शरीराला अधिक पोषण आवश्यक असते. करवा चौथच्या उपवासात दिवसभर काही खाणे किंवा पिणे निषिद्ध आहे. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना करवा चौथचा उपवास न करण्याचा सल्ला दिला जातो. गरोदरपणात भूक लागणे मुलासाठी हानिकारक असू शकते, त्यामुळे अशा परिस्थितीत महिलांनी करवा चौथचे व्रत करू नये. करवा चौथ हा अविवाहित मुलींसाठी वैवाहिक आनंदाचा सण आहे. शास्त्रानुसार हे व्रत फक्त विवाहित महिलांनीच पाळावे. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते, त्यामुळे अविवाहित मुलींनी करवा चौथचे व्रत करू नये. मासिक पाळीच्या काळात महिलांनी कोणतीही पूजा करू नये. या काळात महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. या काळात स्त्रिया करवा चौथ उपवास करू शकतात, परंतु त्यांनी पूजा करू नये. जर एखादी स्त्री काही आजाराने ग्रस्त असेल किंवा ती अशक्त असेल, अशा परिस्थितीतही महिलांनी करवा चौथचे व्रत करू नये. अशा परिस्थितीत महिलांनी त्यांची आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या की कमकुवत किंवा अस्वस्थ स्त्रिया असतात, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. करवा चौथची पूजा करताना काही विशेष महत्त्वाचे नियम असतात, तर ते कोणते नियम आहेत जाणून घेऊया. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. याशिवाय अविवाहित स्त्रिया चांगला वर मिळावा म्हणून करवा चौथचे व्रत करतात. चला जाणून घेऊया हे व्रत पाळण्याचे काही नियम.
हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू होते. त्याआधी तुम्ही काहीही खाऊ किंवा पिऊ शकता. त्यानंतर रात्री चंद्र उगवण्यापर्यंत ते पाणीही घेत नाहीत. जर तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता. हे व्रत कर्मकांडानुसार चंद्राचे दर्शन घेतल्यानंतरच करावे. शास्त्रानुसार केवळ विवाहित स्त्रिया किंवा ज्या महिलांचे नातेसंबंध जुळले आहेत तेच हे व्रत करू शकतात. पत्नीची तब्येत खराब असल्यास पती हे व्रत करू शकतो. करवा चौथच्या पूजेमध्ये करवा मातेशिवाय भगवान शिव, गणेश, माता पार्वती आणि कार्तिकेय यांच्यासह नंदीजीचीही पूजा केली जाते. संध्याकाळी चंद्रोदयाच्या सुमारे 1 तास आधी शिव परिवाराची शिवजी, पार्वती, गणेशजी आणि नंदीजीसह कार्तिकजीची पूजा केली जाते. याशिवाय चंद्रदेवाची पूजा करणे महत्त्वाचे आहे. पूजेच्या वेळी देवतेच्या मूर्तीचे तोंड पश्चिमेकडे आणि स्त्रीने पूर्वेकडे तोंड करून बसावे. या व्रतामध्ये महिलांनी फक्त लाल किंवा पिवळे कपडे घालावेत. या दिवशी पूर्ण मेकअप करावा. स्त्रिया 16 अलंकार करतात. या दिवशी पारणा दरम्यान चांगले अन्न खावे. व्रताच्या दिवशी कथा श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की करवा चौथची कथा ऐकल्याने विवाहित स्त्रियांना आनंदी राहते. त्यांच्या घरात सुख, शांती, समृद्धी येते. त्यांच्या मुलामध्ये आनंद होतो. करवा चौथ व्रताची कथा ऐकताना संपूर्ण धान्य आणि मिठाई सोबत ठेवा. या दिवशी कथा ऐकल्यानंतर सुनांनी आपल्या सासूला वायना घ्याव्यात. चंद्र उगवल्यानंतर सर्व स्त्रिया प्रथम चाळणीतून चंद्राकडे पाहतात आणि नंतर त्यांच्या पतीकडे पाहतात. त्यानंतर पती त्यांचे उपवास पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नींना भांड्यातून पाणी पिण्यास लावतात. कुमारी स्त्रिया चंद्राऐवजी तारे पाहतात. चंद्रदेव बाहेर आल्यावर त्यांना पाहून आग्रह घ्यावे. या व्रतामध्ये काही ठिकाणी सर्गी खाण्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी नाही. त्यामुळे आपल्या परंपरेप्रमाणे व्रत पाळावे. उपवासाच्या सुरुवातीला सकाळी सर्गी दिली जाते. एक प्रकारे उपवासासाठी जे तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. या व्रतामध्ये मातीची भांडी घेतली जातात आणि त्यासोबत पूजा केली जाते. या कोजागरीच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचा राग किंवा घरगुती कलह निषिद्ध आहे. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नये. या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करू नये. आपल्या नात्यात गोडवा येण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत तर ते उपाय कोणते आहेत जाणून घेऊया. करवा चौथच्या दिवशी पती पत्नीमधील आकर्षण आणि प्रेम वाढतील. करवा चौथचा दिवस महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस नात्यामध्ये गोडवा वाढवतो. हा दिवस केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही तर पती पत्नीमधील आकर्षण आणि परस्पर प्रेम वाढवण्याचाही दिवस आहे. या दिवशी तुमची आर्थिक समस्याही दूर होऊ शकते. करवा चौथच्या दिवशी गणेशाला तूप आणि गूळ अर्पण करून आर्थिक अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करा. पूजेनंतर गाईला तूप आणि गूळ खाऊ घाला. पैशाची संबंधित समस्या दूर होऊ लागतात. जर पती पत्नीमधील प्रेम कमी झाले असेल तर करवा चौथच्या दिवशी लाल रंगाच्या सिंदूर पेटीत 11 गोमती चक्रे ठेवा आणि घरात कुठेतरी लपवा. या उपायाने त्यांच्यातील सर्व प्रकारचे त्रास काही वेळातच दूर होतील आणि पुन्हा प्रेमाची भावना निर्माण होईल. करवा चौथच्या दिवशी ओम श्री गांधीपते नमः म्हणत गणेशाला हळदीचे 5 तुकडे अर्पण करा. या दिवशी असे केल्याने कामात यश मिळते आणि संपत्तीचा मार्ग खुला होतो. जर तुमचा जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर करवा चौथच्या दिवशी तुमच्या हाताने गाईला 5 ग्राम पिठाचे लाडू, 5 पेढे, साखरेचे पेढे, 5 केळी, 250 ग्राम ओल्या हरभऱ्याची डाळ खाऊ घाला आणि तिच्या पाठीला चोळा. समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार इतर कोणाकडे तरी आकर्षित झाला आहे असे वाटू शकतो तर कोरड्या पिपलच्या पानावर किंवा बरचच्या झाडावर त्याचे असल्याचा तुम्हाला संशय असलेल्या व्यक्तीचे नाव लिहा. त्यानंतर ताटात या पत्र्यावर 3 कापूर टिक्का ठेवा आणि जाळून टाका. तुमच्या जीवनसाथी कायम तुमचा असा राहो अशी ही प्रार्थना करा. उपाय करताना गोपनीयतेची पूर्ण काळजी घ्या. या दिवशी 21 गुळाच्या गोळ्या बनवून धुर्वासोबत विघ्नहर्त्याला अर्पण करा.
यामुळे कुटुंबात प्रेम आणि सहकार्याचे वातावरण राहते आणि मनोकामना पूर्ण होतात. अशा प्रकारे आपण करवा चौथच्या दिवशी कोणते नियम करावे, कोणते प्रभावी उपाय करून जाणून घ्यावेत, करवा चौथच्या दिवशी पूजा कशी करावी, कोणत्या वेळात करावी, चंद्रोदयाची वेळ कोणती आहे, सर्गी कधी खावी, हे सर्व काही या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की